मुंडवा जमीन घोटाळा प्रकरण आहे आणि त्याच संदर्भात 42 कोटी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीला 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। मुद्रांक शुल्क विभागाने नोटीस दिल्यानंतर कंपनीकडून मुदतवाढ देण्याची मागणी होती आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने 42 कोटी रुपये शुल्क बुडवल्यामुळे ही नोटीस दिली गेली होती। 7 नोव्हेंबरला कंपनीला नोटीस देण्यात आली होती आणि कंपनीकडून 14 नोव्हेंबरला दिग्विजय पाटील यांच्या सहीने मुदतवाढ मागण्यात आलेली होती। नैसर्गिक न्यायाला धरून 14 ऐवजी 7 दिवसांची मुदतवाढ सहनिबंधक यांनी कंपनीला दिली आहे। अमेडिया कंपनीला 24 नोव्हेंबर पर्यंत आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे। अपेक्षा कसली? मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजेत, कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी ती इन्क्वायरी ऑर्डर केली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं जी काय प्रश्न उत्तरं आहेत ती सगळी म्हणजे मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनाच माहिती असेल। आणि या संदर्भात आणखी अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी बालाजी आपल्या सोबत आहेत। बालाजी, अमेडिया कंपनीने आतापर्यंत 42 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क का भरलेलं नाहीये? आता सध्या कंपनीचं काय म्हणणं आहे? अमेडिया कंपनीने जे आहे ते मुद्रांक शुल्क भरण्यासाठी सहजिल्हा निबंधकाने 15 दिवसाची एक नोटीस दिलेली होती, जिची मुदत होती 16 नोव्हेंबर। मात्र हा व्यवहार रद्द करण्यासाठी ही सगळी 42 कोटी रुपयाचा जो मुद्रांक आहे तो भरणं आवश्यक होतं आणि या संदर्भातला गुन्हा बावधन पोलीस स्टेशनमध्ये दाखल देखील झालेला आहे। मात्र अमेडिया कंपनीकडून 14 नोव्हेंबरला जे आहे ते दिग्विजय पाटील यांच्या सहीने एक पत्र देण्यात आलं, ज्यात 14 दिवसाची पुन्हा मुदतवाढ मागण्यात आली होती। मात्र सहनिबंधकाने जे आहे ते त्यांना 7 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे आणि 24 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही तुमची बाजू मांडावी असंच कंपनीला सांगण्यात आलेलं आहे आणि यानंतर जे आहे ती कंपनीला मुदतवाढ देण्यात येणार नाही। त्यामुळे या संदर्भात आता 42 कोटी रुपये भरण्यासंदर्भात कंपनी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र पार्थ पवार यांची ही सगळी कंपनी आहे जिचे ते भागीदार आहेत आणि त्यामुळे हा व्यवहार रद्द केल्यानंतर सुद्धा 42 कोटी रुपये का भरले नाहीत हा प्रश्न तसाच उपस्थित राहतो आहे आणि त्यामुळे ही सगळी चर्चा होते। आता 7 दिवसात तरी हे 42 कोटी रुपये भरले जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी बालाजी, अपडेट घेत आहोत। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।